दलित व्यक्तीला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या. सरपंच आंदोलनातून भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आरोपींचा तेरे नाम व्हायला हवं, धस यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला बीड पाठोपाठ धाराशिवकरांचा विरोध. सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. बीडचा बिहार केला, आता धाराशिवचा नको, मराठा कार्यकर्त्यांची भूमिका. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी पत्रातून मागणी. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर आम्ही प्रश्न उपस्थित करत असू तर ते त्यांच्यावर संशय घेण्यासारखं. बीड प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आज ओबीसी समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल. परभणीतील मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी फसवणूक करून जमीन बळकावल्याची सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. बहुमत मिळूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना. बहुमत असूनही समन्वय नसल्यानं पालकमंत्री ठरत नाहीत. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील. दोघांनी एकत्र यावं, हीच कार्यकर्त्यांची भावना. शरद पवार पक्षाचे उमेश पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी वेगळी. शरद पवार इंडिया आघाडीमध्येच राहतील. जितेंद्र आव्हाडांची शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून 2 दिवस बैठक. बैठकीमध्ये पक्षांतर्गत विविध सेलचा आणि विभागांचा आढावा घेतला जाणार. मंत्री उदय सामंत यांची आज दिल्लीमध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची अधिसूचना लवकर काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणीच्या चर्चा. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकारखंतेमुळे मनसेची युती होऊ शकली नाही, सूत्रांची माहिती. महायुतीत न आलेल्या मनसेनं एकनाथ शिंदेंना दोष दिला तर सहन करणार नाही. शिवसेना आमदार योगेश कदम यांचा इशारा. मुंबईच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महायुतीमध्ये किमान 40 जागा राष्ट्रवादी ताकदीनं लढवू शकते. पक्षाचा मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळी यांना विश्वास. दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत थांबा. लोकांच्या कामांसाठी मंत्रालयात भेटा. उरलेल्या 3 दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सगळ्या मंत्र्यांना सूचना. लाडकी बहीण योजनेतून कोणालाही वगळलं जाणार नाही, पण निकष तपासण्याची गरज. चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांबाबत तपास होणार. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. जनगण मन या गीताला राष्ट्रगीत मांडण्यास रामगिरी महाराजांचा नकार. वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत हवं, रामगिरी महाराजांचं मत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता. मुखेडचे माजी आमदार अविनाश चाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अविनाश चाटे यांचा प्रवेश. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर. हंबर्डे यांनी अजित पवारांची भेट घेतली. 18 जानेवारीला मोहनराव हंबर्डे यांचा संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता. ईव्हीएम बद्दल आमच्या मनात शंका, त्यामुळे ईव्हीएम काचेच्या पेटीत नको, ते आम्हाला सगळ्यांना उघडून दाखवा. आदित्य ठाकरेंची मागणी. सावंतवाडीतल्या रस्त्यावरती धनुष्यबाण चिन्ह असलेले बॅनर्स पडलेले दिसल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. धनुष्यबाणाचा अपमान सहन करणार नाही, ठाकरे गटाचा इशारा. बुलढाण्यामध्ये 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाकडून 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार. संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातला अत्यंत घृणास्पद प्रकार.
पुण्यामध्ये पैशाच्या वादातून तरुणाचा तरुणीवर कोयत्यानं हल्ला. पुण्यातील येरवडा पोलिसांकडून संशयिताला अटक. शुभदा कोदारे असं तरुणीचं नाव. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरण्यात आलेली टूलकिट एबीपी माझाच्या हाती. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी शासकीय नोकऱ्यांसाठी लाच प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न. शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा त्याच्या टोळीकडून प्रयत्न. समोरच्या टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या शरद मोहोळच्या टोळीतील तिघे पोलिसांच्या अटकेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचा धोका. राज्यातील आमदार खासदारांविरोधात दाखल गुन्हे आणि सत्तेत असलेल्या राज्य सरकारनं मागे घेतलेले गुन्हे याबाबत सविस्तर माहिती आज उच्च न्यायालयात सादर होणार. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष. एचएमपीव्ही संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. एचएमपीव्ही विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहावं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. एचएमपीव्ही रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. हिंगोलीतील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात 75 बेड्सची व्यवस्था. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पूर्वतयारी. एचएमपीव्हीच्या रुग्णांसाठी काही बेड्स राखीव, तर 3 महिने पुरेल इतका औषध साठा. पुणे महानगरपालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी पडून. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी विविध कंपन्यांनी सीएसआरमधून निधी दिला होता. महाडमधल्या ट्रॉमा केअरची दुर्दशा. एकही डॉक्टर नसल्यानं अपघातग्रस्त रुग्णांचे हाल. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेबाबत स्नेहल जगताप आक्रमक. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर. आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 45 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती. मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल. मराठी भाषा विषय राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये सक्तीचा करण्यासंदर्भात कठोर पाऊल शालेय शिक्षण विभाग उचलणार. याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील. तब्बल 5 महिन्यानंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला. पर्यटकांना नियम आणि अटी घालून प्रशासनानं परवानगी दिली. चंद्रभागेचं प्रदूषण कमी करण्यासाठी इंग्लंडच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नदीपात्रात यंत्रणा बसवण्याला सुरुवात. यामुळे रोज 15 MLD एवढं पाणी स्वच्छ होऊन पुन्हा चंद्रभागेत टाकलं जाईल. राज्यातील 30 धरणांची सुरक्षा वाढवली जाणार. भूकंपाच्या धक्क्यामुळे धरणांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून सुरक्षा वाढवण्याचा विचार. नवी मुंबईमध्ये आज नशामुक्तीचा कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गणेश नाईक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अभिनेता जॉन अब्राहम उपस्थित राहणार. शहापूरमधील महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक. चोरीच्या उद्देशानं झालेल्या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू. 13 जानेवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू. गोंदियाच्या देवरी चिचगड मार्गावरची घटना. दुचाकी स्वाराला धडक देणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या कर्वेनगरमध्ये बांधकाम साईटवरती खोदलेल्या डक्टमध्ये पडून महिला जखमी. डक्टवर कुचकामी झाकण टाकल्यानं हा अपघात झाला. अलिबाग तालुक्यातील साखरगावची मच्छीमार नौका समुद्रात बुडाली. सगळे 15 खलाशी सुखरूप, मात्र 12 लाखांचं नुकसान. दुसऱ्या मच्छीमार बोटीच्या सहाय्यानं बुडणाऱ्या नौकेला वाचवण्यात यश. कसारा रेल्वे मार्गावरती रेल्वे रुळाचा तुकडा आढळला. 15 ते 20 किलोच्या या तुकड्याला रेल्वे धडकली. मोठी दुर्घटना टळली, मात्र डिझेल पाईपला नुकसान. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबेमध्ये घरगुती गॅस ओमनी गाडीत भरताना स्फोट. संपूर्ण गाडी जळून खाक, तर शेजारच्या घराचंही नुकसान. गाडी चालक किरकोळ जखमी. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरची सुप्रीम कोर्टात याचिका. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळलेला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार. 8 फेब्रुवारीला निकाल.
निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं प्रचार गीत प्रदर्शित केलं. फिर लाएंगे केजरीवाल शीर्षक असलेल्या या गाण्यामध्ये आपच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज आंध्र प्रदेश दौरा. आंध्र प्रदेशातील 2 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार. आज दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शनवर संसदीय संयुक्त समितीची पहिली बैठक होणार. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून या समितीत असलेले श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई उपस्थित राहणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा. केरळच्या थलासरी न्यायालयानं निर्णय दिला. 2005 मध्ये CPI-Mचा कार्यकर्ता रिजित शंकरन याच्या हत्येप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भारत पोल पोर्टलचं त्यांनी उद्घाटन केलं. भारत पोल आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय तपास एका नव्या युगात घेऊन जाईल, अमित शहांचं वक्तव्य. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात आज वैष्णव संप्रदायातील 3 महत्वाच्या आखाड्यांची पेशवाई रॅली निघणार. जगद्गुरू रामभद्राचार्य याचं नेतृत्व करतील. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाहच्या प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. मुस्लिम पक्षानं अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये निर्णयाला आव्हान दिलं होतं. तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. याचिका 2019 पासून प्रलंबित. आसाराम बापू यांना प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना जन्मठेपेची शिक्षा. 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.